या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। 3 दिवसांपूर्वी घडलेले सोलापूर महानगरपालिकेतील भंगार चोरी प्रकरण अद्यापही गाजत आहे। या प्रकरणात पोलिसांनी टेम्पो चालक जमीर हैदर इनामदार याला अटक केली होती, पण या प्रकरणी ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या वतीने अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। बनसोडे यांना अटक करण्याची आवश्यकता नसल्याने BNSचे कलम 35/3 प्रमाणे सदर बाजार पोलिसांनी नोटीस दिल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली। बनसोडे यांचा जामिनाचा अर्ज वकिलांनी माघारी घेतला, त्यामुळे बनसोडे यांनी कामकाजाच्या वेळेत विभागात पूर्ववत कामकाज सुरू केले। या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी भंगार चोरी प्रकरणात एकाच कलमांखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर टेम्पो चालक जमीर इनामदार यालाही अटक केली होती, तर त्या कलमांखाली बनसोडे यांना अटक करण्याची आवश्यकता नाही अशी नोटीस दिली आहे। 18 मे 2026 रोजी 4च्या सुमारास महानगरपालिकेच्या आवारातील स्टोअरमधून जमीर हैदर इनामदार व 3 अज्ञात इसम यांनी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी बनसोडे, सचिन गाडी, दीपक कुंभार व देखरेख करणारे यांनी संगनमत करून महानगरपालिकेच्या कोणत्याही विभागाची परवानगी न घेता आवारात असलेल्या स्टोअर मधून अतिक्रमण मोहिमेमध्ये जप्त करून आणलेले लोखंडी साहित्य चोरी करून घेऊन जाताना मिळून आले। यावेळी 1,30,000चे जुने लोखंडी भंगार आणि मिळून आलेली क्रीम रंगाचा MH13 CU 1583 या क्रमांकाचा छोटा हत्ती टेम्पो मिळून आला होता। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।